तर पुण्यात युती तुटल्यात जमा आहे असं नाना भानगिरे यांनी म्हटलेलं आहे। आता माघार नाही असंही भानगिरे यांनी म्हटलंय। तर पुण्यातली मोठी आणि महत्त्वाची घडामोड आता त्यांच्या विरोधात लढाई असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। पुण्यात शिवसेना आणि भाजपची युती होत नाहीये असं आता जवळपास समोर येत आहे। युती तुटल्यात जमा असं नाना भानगिरे यांनी म्हटलंय। आता माघार नाही अशी प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे। कार्यकर्त्यांना एबी फॉर्म दिला जाणार आहे। 165 सगळ्या जेवढ्या जागा आमच्या आहेत तेवढ्या सगळ्या लढणार। जागा का आता निर्णय होईल सगळ्याचं 165 जागा लढणार। वेगळं हे सगळ्या निवडणुका लढणार आहोत। याचा परिणाम राज्याच्या राजकारणावर होईल भविष्यामध्ये काय होईल त्याचं आता आजच्या घडीला सांगता येणार नाही, परंतु निवडणुका हे आम्ही ताकदीने लढू। नाही पण भविष्यामध्ये या जो आता तुम्हाला फसवलं गेलंय किंवा तुम्हाला अंधारात ठेवलं गेलंय सगळीकडेच महाराष्ट्रात, याचा परिणाम भविष्यात राज्याच्या राजकारणावर होऊ शकतो का? याचा काय परिणाम होईल काय नाही होईल याच्याबद्दलचं आता भाष्य करणे योग्य नाही। या सगळ्या बाबी वरिष्ठांच्या कानावर सुद्धा आहेत, त्यांच्या माहितीत आहेत, ते याच्यावर लक्ष ठेवून आहेत। काय निर्णय जरी घ्यायचं जर ठरलं तरी तो ते वरिष्ठ नेते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेतील, त्यावर आज भाष्य करणं उचित होणार नाही। अजितदादा सोबत असल्यामुळे तुमची गरज नाही का भाजपला? असं काही नाहीये, ते राजकारण वेगळं, महानगरपालिका राजकारण वेगळं। तर पुण्यात शिवसेना आणि भाजपची युती होणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे। सर्वच उमेदवारांना आता एबी फॉर्म दिले जाणार आहेत। तर तिकडे संजय शिरसाट यांनी सुद्धा छत्रपती संभाजीनगर मधले जे काही घडामोडी होत्या त्याबद्दल माहिती दिलेली होती। झालं ते चुकीचं आणि भाजपच्या हट्टापायी झालं आणि युती तुटली आहे असं शिरसाट यांनी सुद्धा म्हटलंय। पुणे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आता युती होत नाहीये। तर पुण्यात रुपाली ठोंबरे पाटील यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। तर एक महत्त्वाची घडामोड, रुपाली ठोंबरे पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या त्या पदाधिकारी आणि त्यांना आता अधिकृतपणे उमेदवारी जाहीर झाली। मगाशीच त्या बैठकीसाठी सुद्धा पोहोचलेल्या होत्या। तर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून रुपाली ठोंबरे पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली। प्रभाग 26 मधून त्या लढणार आहेत। मगाशीच बैठकीसाठी सुद्धा पोहोचलेल्या होत्या। पुण्यात अजित पवारांच्या मॅरेथॉन बैठका होत आहेत। इच्छुकांची उमेदवारांची एबी फॉर्म मिळवण्यासाठी त्या ठिकाणी मोठी गर्दी होती आणि एक महत्त्वाची घडामोड ती म्हणजे रुपाली ठोंबरे पाटील यांना आता महानगरपालिका निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झाली आहे। प्रभाग 26 मधून त्या निवडणूक लढणार आहेत। या संदर्भात कदाचित काही वेळानंतर त्यांची प्रतिक्रिया सुद्धा समोर येईलच। मात्र मगाशीच अजित पवारांसोबत बैठकीसाठी म्हणून त्या पोहोचलेल्या होत्या आणि आता ही मोठी आणि महत्त्वाची घडामोड, पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रभाग 26 मधून रुपाली ठोंबरे पाटील यांना आता उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। पुण्यात एनसीपी कडून आता उमेदवारांना एबी फॉर्म दिले जात आहेत। आजचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे जी नावं अंतिम होत आहेत त्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले जात आहेत। रुपाली ठोंबरे पाटील यांना आता उमेदवारी जाहीर झाली आहे। त्यांना प्रभाग 26 मधून निवडणूक त्या लढणार आहेत। त्यांची उमेदवारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आली आहे।